रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नाशकात आज ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन। धर्म आणि सरकार यांच्यातील रेषा पुसट होत आहे। केरळ मुख्यमंत्री। एका पक्षाची हुकुमशाही असण्यापेक्षा 10 तोंडांची लोकशाही चालेल, राऊतांचा भाजपला टोला। नागपूरमध्ये भरबाजार स्पाचा आड देह व्यापार सुरू। 2010 पासून पुण्यातून बेपत्ता असलेले नक्षली कमांडर पेंटर ससूनमध्ये दाखल। माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील व त्यांची पत्नी वर्षा पाटील हे दोघे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याचे संकेत। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त विठुरायाच्या दरबार लक्ष दिव्यांनी उजळून निघाला। मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा सूचक विधान करत राजकीय भूकंपाचे संकेत। ज्येष्ठ अभिनेते पुनीत इसार यांच्या रामायणाच्या महानाट्याला खासदार श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती। बाळासाहेबांचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं, सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। उद्धव ठाकरेंच्या हातात धनुष्यबाण शोभत नव्हता, म्हणून तो धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या जवळ गेला, रवी राणा। राणा दाम्पत्याच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचा कारसेवक म्हणून सत्कार। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे काल अहमदनगर शहरात जंगी स्वागत। राम अवतरले, स्वप्न साकारले, काल संध्याकाळी रामज्योतीने उजळून निघाला देश। आमदार रवी वायकर यांची आज ईडी चौकशी। श्रीराम मंदिर संकल्प कधी डळमळीत झाला नव्हता, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य। देवापासून देशापर्यंत आता समुद्र राष्ट्र निर्माण, पंतप्रधान मोदी यांचा अयोध्येत दृढ संकल्प। मराठा आरक्षण पदयात्रेमुळे पुणे मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल। 5 घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक। एम्सचा रुग्णालयाने 5व्या मजल्यावरून मारली उडी, रुग्णालयातील दुसरी घटना। राज्यात कोरोनाचे 22 तर मुंबईत 10 नवे रुग्ण। कराडमध्ये 7 वर्षीय मेहुण्याचा खून करणाऱ्या जावयाला जन्मठेप। बाललैंगिक अत्याचाराप्रकरणी एकाला 3 वर्ष सक्त मजुरी। ज्यांना स्वतःचे घर सांभाळता आले नाही त्यांना देशात बदल घडवायचा आहे, संजय शिरसाट।